तुम्हाला माहिती का, ज्वारीमध्ये जर आपण अख्खे उडीद मिक्स केले तर खानदेशामधला खूपच छान पदार्थ बनवून तयार होतो, म्हणजेच कणण्याची भाकरी. याआधी पण कणण्याच्या भाकरीचा व्हिडिओ मी शेअर केला होता, पण तो शॉर्टमध्ये. आजच्या भागामध्ये त्याचं पीठ कसं तयार करायचं ना तेच सांगणार आहे. खूपच सोपी रेसिपी आहे, खूप जास्त वेळ पण घेणार नाही, अगदी चटपट होणार आहे. त्यासाठी काय करायचं, 1 किलो इथं मी ज्वारी घेतलीत. तर ज्वारीमध्ये आपल्याला काळी उडदाची डाळ घालायची, म्हणजेच अर्धा किलो डाळ मी तर घेतलेली आहे. साल सहज वापरायची आहे, साल नसलेली घेऊ नका. उडदाची डाळ घ्या किंवा अख्खे उडीद जरी वापरले ना तुम्ही तरी पण चालतं. पीठ दळताना आपल्याला खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडंसं जाडसरच करायचं आहे. या ठिकाणी मी 1 किलो ज्वारी आणि अर्धा किलो उडीद डाळ घेतली. तुम्ही पावशेर डाळ जर असेल तुमच्याकडे तुम्ही पावशेर पण डाळ वापरू शकता, पण जास्त कळण्यामुळे भाकरी ही खूपच छान लागते. आता पीठ आपलं इथं तयार करून झालं आहे, तर माझे पीठ बनवताना त्यात खडा मीठ टाकून दळून आणायची. पण आता काही गिरणीवाले दळून देत नाही तसं, त्यामुळे मीठ न टाकताच मी दळून आणले बरं का हे. आता पीठ आपल्याला ज्वारीपेक्षा पण थोडंसं जाडसर पीठ ठेवायचं आहे. आता कणण्याची भाकरी जर म्हटली त्यासोबत आवर्जून बनवला जातो तो म्हणजे हिरवी मिरचीचा ठेचा. तुम्हाला हिरवी मिरचीचा ठेचा नसेल करायचं, तुम्ही हिरवी मिरचीची ओली चटणी म्हणजे शेंगदाणे आणि हिरवी मिरचीची ओली चटणी करू शकता, किंवा लाल चटणी पण तुम्ही खाऊ शकता. पण त्यासोबत ठेचाच तो आवर्जून बनवला जातो, म्हणून ठेच्याचीच रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर करत आहे. आता तिखटवाली आणि मीडियम साईजचीवाली दोघी मिरच्या घेतल्यात मी. भरपूर सारा लसूण आणि शेंगदाणे घेतले. तुम्हाला शेंगदाणे स्किप करायचं असेल तर मी शेंगदाणे स्किप केलं तरी पण चालतं. खरपूस आपल्याला तेल टाकून ते भाजून घ्यायचे. थोडीशी त्यामध्ये आपल्याला कोथिंबीरसुद्धा घालून घ्यायची, त्याने चव मात्र अजून ठेचायला आपली भारी लागते. आता मस्त ठेचा हा भाजून घ्यायचा आहे. शेंगदाणे आणि हिरवी मिरची. तुम्ही हा ठेचा मिक्सरमध्येही करू शकता, पण खलबत्त्यामध्ये कुटलेला ठेचा अजूनच भारी लागतो. त्यामुळे मी हा ठेचा खलबत्त्यामध्येच तो कुटून घेणार आहे. खूप जास्त बारीक करायचं नाही, थोडासा जाडसरच ठेवा बरं का ठेचा, तरच छान लागतो. चवीपुरतं मीठ टाकायचं आणि ठेचा आपला कुटून घ्यायचा आहे. आता ठेचा पण आपला तयार करून झाला आहे आणि पीठ पण आपलं तयार आहे. आपण लगेच त्याची भाकरी बनवायला घेऊयात. तवा आधीच गरमच आहे. आता जेवढं पिठाचं तुम्हाला भाकरी बनवायच्या तेवढं पीठ आपल्याला घ्यायचं आहे. त्यात आपल्याला चवीपुरतं मीठ वापरायचं आहे. प्रत्येक भाकरी करताना आपल्याला मीठ टाकूनच ही भाकरी बनवायची. आता तुम्ही जर दळताना खडा मीठ टाकून जर दळून दिलं तुमच्याकडे, तर मी खडा मीठ टाकूनच दळून आणा. पण आमच्याकडे काही दिलं नाही तसं, त्यामुळे मी प्रत्येक भाकरी करताना मीठच टाकून ही भाकरी बनवत असते. तर आमच्या इथं महिन्यातून 1 ते 2 वेळा ही भाकरी बनवल्या जाते. आता खानदेशामधला बरंच काही पदार्थ आहेत, जसे की डाळबाटी, कणण्याची भाकरी, ठेचा, मिरचीची भाजी. आता बरंचसं व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. डाळबाटीचं पण शेअर केलं आहे, मिरच्याची भाजीचं पण आणि कणण्याचं पण केलं आहे. पण आज त्याचं पीठ कसं तयार करायचं ना तेच सांगणार आहेत. आता बऱ्याच जणांना माहीत नाही त्याचं पीठ कसं तयार करता. जे नवीन आहेत त्यांच्यासाठी खास आहे. जे खानदेश आणि विदर्भामध्ये राहतात त्यांना हे कणण्याचं पीठ कसं तयार करायचं आणि त्याची भाकरी पण सुद्धा माहिती आहे. पण जे नवीन आहे ना त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. म्हणजे कणण्याचं पीठ प्रत्येकाने करावे आणि भाकरी खावी असंच मला वाटते. खूपच छान भाकरी लागते बरं का हे, आणि अगदी रुचकर लागते. ज्यांच्या तोंडाला चव नसेल ना त्यांनी ही भाकरी खावी. कणण्याची भाकरी ठेचा. दुसरं का तुम्हाला कितीही पंचपक्वान्न जरी असले तुम्ही ही भाकरी खाल्ल्याशिवाय तुम्ही राहणारच नाही मग. एवढी भारी लागते. आता पीठ थोडंसं चिकटच असते, कणण्याच्या भाकरीचं पीठ आहे उडदाच्या डाळीमुळे, पण भाकरी खायला एकच नंबर लागते. आता ही भाकरी बनवताना आपल्याला खूप जास्त पातळ करू नका, थोडीशी ही भाकरी जाडसरच बनवायची, तरच ती छान लागते. तुम्ही जर खूपच बारीक किंवा पातळ भाकरी केली तर ती कडक पडते उडदाच्या डाळीमुळे. पण ही भाकरी आपल्याला जाडसरच ठेवायची, म्हणजे मीडियम, खूप जास्त जाड पण नाही आणि बारीक पण ठेवू नका. जशी आपण ज्वारीची भाकरी करतो सेम तशीच, फक्त त्यात आपल्याला मीठ टाकूनच ही भाकरी बनवायची आहे. आणि उडदाच्या डाळीमुळे थोडीशी काळपटपणा येतो भाकरीला, पण खायला एकच भारी लागते बरं का, एकच नंबर लागते भाकरी ही. आता एक साईड चांगली झाली की दुसरी साईडसुद्धा आपल्याला ही भाजून घ्यायची. पूर्वी आमची आजी चुलीवरच ह्या गरम गरम भाकरी करायची. आता थंडीच्या दिवसामध्ये किंवा पावसाळ्यामध्ये चुलीवरच्या गरम गरम भाकरी करण्याच्या आणि त्यासोबत ठेचा, मग एकच नंबर बेत होतो तो. आता ही कणण्याची भाकरी आपली इथं बनवून तयार झाली. दोघी साईडनं मस्त आलटून पलटून करून घ्यायची आणि दोघी साईडनं ही भाकरी आपल्याला भाजून घ्यायची. पण आता चूल वगैरे का नाही, पण आता ही भाकरी गॅसवरच करायची, पण एकदमच भारी लागते. आमच्या इथं हे गरम गरम भाकरी खायला अजूनच भारी लागते. तर मी गरम गरम पण खाते आणि त्यासोबत एक भाकरी शिवाय शिल्लक टाकते, म्हणजे सकाळी उठल्यानंतर शिडी भाकरी अजूनच भारी लागते. पण प्रत्येकाची ही आवड वेगवेगळी असते. मला कणण्याची भाकरी गरमपेक्षाही शिडी जास्त आवडते. म्हणजे रात्री शिल्लक टाकून घ्यायची आणि सकाळीच तीच भाकरी खायची, मग एकच नंबर लागते बरं का भाकरी ती, मला खूपच आवडते. आता गरम गरम भाकरी घ्यायची, त्यावर ठेचा आणि आपला तोंडी लावण्यासाठी कांदा घ्यायचा आहे. तर आपली भाकरी बनवून इथं तयार झाली. ह्या भाकऱ्या थंडीच्या दिवसामध्ये खूपच छान लागतात. पण आता सध्या पाऊस पण चालू आहे आणि वातावरण पण थंड झालं आहे. मला कणण्याचं पीठ पण इथं दळून आणावे आणि हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करू, म्हणून आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत मी शेअर केलेला आहे. तर आम्ही मस्त भाकरी खातोय. पटकन व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तर तुम्हाला माझी बनवण्याची पद्धत आवडली की नाही ते कमेंट्स करा. चला तर मग भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.